हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सावीस फॅशन अँड लाईफस्टाईलमध्ये. अजिबात बोलण्यात टाईम नाही घालवणार आहे मी. जसं की तुम्ही बघितलंच इंट्रोच्या आधी, एवढी सगळी कामं आहेत पडलेली, ती मला करायची आहेत. खूप क्लिनिंग आज करायचं आहे पूर्ण घराचं. आज डीप क्लिनिंग व्हिडिओ आहे. किचनसुद्धा आपण बऱ्यापैकी ऑर्गनाईज करणार आहोत. एक ऑर्गनायझर मी मागवलेला आहे मेशोवरून, हो त्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर परत दाखवतेच मी तुम्हाला. आता इथे बेडरूमचं सुद्धा म्हटलेलं, जेव्हा मी कबोर्ड ऑर्गनाईज केलं, हे जे सगळं साड्यांचं वगैरे आहे इथे बघू शकता. हे सुद्धा मला वरती साड्यांच्या कवरमध्ये अरेंज करायचं आहे. आणि किचनची हालत तिथं बघितलीच आहे तुम्ही. सो इथे बघू शकता, हे सगळ्यात आपल्याला क्लीन करायचं आहे. टाईल्स वगैरे सगळं, खिडकी वगैरे, बाल्कनी धुवायची, झाडू मारायचं आहे, लादी पुसायचे, कपडे धुवायचे. आता ही सगळी कामं आपण करून घेऊया. सो चलो, आज आपण डीप क्लिनिंग करणार आहे घराचं. आता इथे बघू शकता तुम्ही, धूळ आहे. तर सगळ्यात पहिला आपण ज्या खिडक्या वगैरे आहेत ते सगळं क्लीन करू. इथे सुद्धा हा मेस आहे, सगळ्या साड्या वगैरे आहेत त्या साडी बॅगमध्ये सॉर्ट करून ठेवायच्या आहेत वरती जे आहेत ते. आणि हे सुद्धा वरती ठेवायचं आहे, पण काय माहिती मला कितपत जमेल ठेवायला. त्यानंतर कपडेसुद्धा धुवून घ्यायचे, गॅलरी धुवायची, आणि सगळ्यात महत्त्वाची किचनची हालत ती सुद्धा आपल्याला प्रॉपर सॉर्ट करून ऑर्गनाईज करायची आहे. तर आता चला हे सर्व करून घेऊया. सगळ्यात पहिलं मी जी डस्ट आहे ती पहिले साफ करून घेणार आहे. सगळे जे ग्रिल्स आहेत, गॅलरी आहे, त्यांच्या ज्या खिडक्या आहेत त्या सगळ्यात पहिला पुसून घेणार आहे. म्हणजे सगळी डस्ट आहे ना ती निघून जाईल. आणि सगळं त्याच्यावरती जो काही पसारा ठेवलेला आहे किंवा झालेला आहे तो सगळ्यात पहिला खाली काढून घेईल. म्हणजे सोपं जाईल एक एक स्टेप बाय स्टेप केल्यावरती, एकदमच नाही लोड येणार. त्याचं एक खिडकी पुसून झाली. त्यानंतर ड्रेसिंग टेबलसुद्धा थोडासा मेसी वाटला मला. आतमध्ये एकदम ओके आहे. तुम्हाला बघितला असेलच, मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ. मी आता मध्ये सॉर्ट करून ठेवलेला आहे, पण जे वरचं वगैरे आहे ना धूळ बसते काच, ते सुद्धा प्रॉपरली क्लीन करून घेतलेले आहे. त्यानंतर ही खिडकीसुद्धा मी क्लीन करून घेतलेली आहे. तिथे जे काही होतं बॅग्स वगैरे छोट्या मोठ्या त्या सगळं काढून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बेडसुद्धा प्रॉपरली पुसून घेणार आहे. काय होतं ॲक्च्युली आमच्या बेडरूमच्या इथे 2 खिडक्या आहेत ना, त्यामधून प्रचंड डस्ट येते. जाळी लावलेली आहे बट डस्ट येतेच. मी पूर्णसुद्धा खोलत नाही, कारण की जाळी लावलेली असल्यामुळे खोलायची गरज लागत नाही. आता हे सगळं तर साफ झालं, पण त्याच्यावरचा जो सगळा मेस होता तो मी खाली टाकलेला, तर तोही सॉर्ट करून घ्या. सगळ्यात पहिल्या ज्या साड्या आहेत ज्या आता दिवाळीला वगैरे घातल्या किंवा आपण न्यू घेतलेल्या आहेत, दिवाळीला मम्मीने वगैरे सुद्धा घेतलेल्या आहेत, तर त्या आता प्रॉपरली न्यू आहेत. त्याच्या न्यू ह्याच्यामध्ये सॉर्ट करते. ज्या काठापदराच्या आहेत त्या काठापदरामध्ये, हे सगळं हेवी आहेत त्या हेवी याच्यामध्ये असे मी साडीचे सेक्शन्स करून ठेवलेले आहेत. म्हणजे इझिली आपल्याला भेटते. डेली वेअरचे, पार्टी वेअरचे किंवा बेसिक मीडियम काठापदराचे असे सगळे वेगवेगळे मी करून ठेवलेले आहे पार्टिशन. इझी पडतं. ब्लाऊजसुद्धा मी अशाच एका याच्यामध्ये ठेवलेला आहे. रेडीमेड ब्लाऊज, परत आपले साड्यांचे ब्लाऊज, असं कॉन्ट्रास्टवर घालणारे, असं सगळं सॉर्ट केलेलं आहे. तुम्ही असं करून बघा, खूप सोपं होतं. आता ते तर झालेलं आहे व्यवस्थित सगळं सामान लावून. आता सगळ्यात पहिलं कपडे धुवून घेऊया. कपडे धुते मी गॅलरीतच, त्याच्यामुळे परत गॅलरी क्लीन करून घेते थोडीफार. नंतर तर मी धुणारच आहे, पण कपड्यांना डस्ट लागू शकते, त्याच्यामुळे प्रॉपरली मी क्लीन करून घेते. आणि वरती त्याच ह्याच्यावर सुकत घालणार आहे ते सुद्धा प्रॉपरली धुवून पुसून घेते. म्हणजे कपड्यांना काही स्टेन किंवा घाण असेल ते काही लागणार नाही किंवा धूळ येते. माझे कपडे धुवून झालेले आहेत, सगळं व्यवस्थित वाळतसुद्धा घातले. गॅलरीचे पण दरवाजे वगैरे धुवून मी टाईल्स वगैरे जेव्हा मी कपडे धुते ना तेव्हा हे सगळं ऑल प्रोसेस मी करते. टाईल्स धुते, दरवाजा धुते, खालचं तर आपण ते धुतोच टाईल्स वगैरे, पण मी ज्या आपल्या भिंतीच्या आहेत ना त्यासुद्धा टाईल्स धुवून घेते. आता सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलेलं आहे किचनचं. तर सगळ्यात पहिलं जे डबे होते ते सगळे ऑर्गनाईज करून घेतले. ते मेशोवरून मागवलेलं आहे मी. आय थिंक 300 किंवा 350 आहे मे बी. सो काही एवढं कॉस्टली नाही आहे, उपयोगी आहे. खूप मोजकंच सामान बसतं, बट ठीक आहे, तेवढंच हँडी होतं. जे डेली बेसिसला लागणारे आहेत ते मी तिथे ठेवलेले आहेत. आणि वरूनसुद्धा मी टाईल्स किचनच्या सगळ्या पुसून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ओठासुद्धा मस्त घासून पुसून घेतलेला, पाणी नाही टाकलेलं कारण की ऑर्गनाईज केलेलं, म्हणून प्रॉपरली क्लीन कपड्यांनी घासून पुसून घेतलेला आहे. त्यानंतर मग झाडू मारून लादीसुद्धा सगळ्या घराची पुसून घेतलेली आहे.
ऑल डन. आता आपली कामं झालेलीच आहेत. मस्त असं आंघोळ करून घेतली, फ्रेश झाले. इथे ऑर्गनाईज ऑल केलेलं आहे, क्लीन. असं एकदम क्लीन चकचकीत दिसलं ना की खूप भारी वाटतं आणि असंच घर पाहिजे. मस्त अशी चांगली प्रगतीसुद्धा होते, लक्ष्मीसुद्धा खेळते. अशा प्रसन्न वाटतं अशा घरांमध्ये. सो असंच घर प्रॉपर ठेवलं पाहिजे. सो इथे मस्त सॉर्ट झालेलं आहे आपलं किचन. इथे बघू शकतात तुम्ही. दिवाबत्ती पण मी मस्त केलं. खूप दमलेले म्हणून मिस्टर बोलले आज अजिबात जेवण नाही बनवायचं, मस्त आपण खाऊन येऊ. तर असं असताना केलं ना की खूप बरं वाटतं. दुसऱ्या पार्टनरलासुद्धा एवढं घरातलं सगळं झाल्यानंतर मिस्टर म्हटलं ना तर खूप छान वाटलं. चला, संसाराची गाडी अशीच आहे, 2 चाकं आहेत. सोबत चालली तर ती गाडी चालते, जर एकच ओढत राहिलं तर नाही चालत. असंच काही असतं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.